आचार्यजी, या देशी बँकेकडे आपण सर्वांनी का वळलं पाहिजे याविषयी तुम्ही काय सांगाल? आपल्या महाराष्ट्रामध्ये कौतुकास्पद एक बाब चालू आहे, ते म्हणजे अनेक लोक देशी बियाणांची बँक तयार करायला पुढे येत आहेत. परंतु सगळ्यात मोठा त्याला भेडसावणारा प्रश्न आहे, तो म्हणजे हे बियाणं आणायचं कुठून? आणि जरी ते मिळालं बियाणं, तर ते देशीच आहे याची खात्री तरी काय? तर या लोकांच्या साठी देशी बीज बँकेची उभारणी तर व्हायलाच पाहिजे. सगळ्यात दुसरा महत्वाचा आणि मोठा फायदा आहे तर ह्या देशी बियाणांचा, की यांना कमीत कमी खतं लागतात आणि फवारणी सुद्धा करावी लागत नाही आणि या मोसमामध्ये ते सहजगत्या उगम पावतात आणि पुढे भरघोस पीक देतात. यासाठी त्याच्याही पुढे हे जे जीन्स आहेत परंपरेनं जे वाहत आलेले आहेत, जे ह्या देशी बीज बँकेमध्ये, ते जीन्स आपल्या आरोग्यासाठी, प्राकृत राहण्यासाठी आणि बलदायी आणि अशी अंतर्गत शक्ती वाढण्यासाठी ते अत्यंत महत्वाचं काम करतायत. त्यासाठी सगळ्यात आणि पुढे आपण गेलो तर देशी बियाणं हेच या आपल्या भारतातल्या अनेक महामारींना दूर करू शकेल अशा पद्धतीची ताकद ठेवणारं हे देशी बीज बँक आहे. त्यामुळं प्रत्येकानं या बियाणांकडे वळलं पाहिजे आणि हे जीन्स पुढे आपल्या पिढीपर्यंत प्रत्येकानं नेण्याचं एक दायित्व आणि कर्तव्य समजून ह्या देशी बीज बियांकडे वळलं पाहिजे.